अकोला जिल्ह्यातील पारस औष्णिक वीज निर्मिती केंद्रातील राख विक्रीमध्ये गैरप्रकार झाल्याचा आरोप करण्यात आला। या प्रकरणाची सीबीआय कडून चौकशी करण्यात यावी या मागणीसाठी आंदोलन करण्यात आलं। राख 450 रुपये प्रति टन नुसार देऊन यात कोट्यावधी रुपयांचा गैरव्यवहार झालाय असा आरोप आंदोलकांनी केला। अकोल्याच्या मूर्तिजापूरमधल्या शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले। हे शेतकरी आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या शिवारातील माती घेऊन मुख्यमंत्र्यांच्या नागपूर निवासस्थानी निघाले होते, तर फडणवीसांनी सातबारा कोरा करण्याचं आश्वासन पूर्ण न केल्याचं म्हणत शेतकरी आक्रमक झाले। अकोल्यातील मोहम्मद अली रोड मार्गावरील एका दुकानाला भीषण आग लागली। या आगीत दुकानातील साहित्य जळून खाक झाले। लाखो रुपयांचे नुकसान झाले, तर आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे।